देशभरातील 45 ठिकाणी एकाच वेळी आयोजित 18व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात 61हून अधिक तरुणांची उपस्थिती। मेळाव्यामुळे युवक वर्गाला रोजगाराची संधी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी साधणार संवाद। सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक मुद्द्यावर आपले विचार मांडत देशवासियांना देतील प्रेरणादायी संदेश। टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय। भारताने 7 विकेट राखत सामना जिंकला। क्रिकेट रसिकांमध्ये आनंद। 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या राष्ट्रीय परेडमध्ये यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथावर गणेश उत्सवाचे दृश्य साकारले जाणार। वाहन चालवताना नियम मोडणाऱ्यांसाठी मोठा धक्का। वर्षात 5 वेळा ट्रॅफिक नियम मोडल्यास संबंधित चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आज राजकीय वर्तुळातील महत्त्वाची घटना। भाजपा विरुद्ध सामना करण्यासाठी दोन्ही शिवसेना गट तसेच राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना। राज ठाकरेच्या बिहार भवन वक्तव्यानंतर बिहार मंत्री अशोक चौधरी यांची तीव्र प्रतिक्रिया। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे नाहीत, महाराष्ट्रात कोणाची जबरदस्ती चालणार नाही असे म्हणत राज ठाकरेंवर टीका। फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात नवी मुंबई व मुंबईचे महापौर निवडले जाणार। या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालीला वेग। नवी मुंबईतील खेरणे MIDC परिसरातील बीटाकेम कंपनीला भीषण आग। फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडला यश। नवी मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई उच्च न्यायालयाची कठोर भूमिका। नवी मुंबई आयुक्तांचा रोखला पगार।